विशेष बातमी महालाईव्ह न्यूज चॅनल उल्हास मेश्राम। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या विशेष अभियानाअंतर्गत कुही तालुक्यातील मौजा राजौला येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले। या शिबिराच्या माध्यमातून प्रशासकीय सेवा थेट गावातील नागरिकांच्या उंबरठ्यावर पोहोचली असून स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासोबतच विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यात आला। तहसीलदार अमित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजौला येथे हे शिबिर पार पडले। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत चाललेल्या या उपक्रमात महसूल विभाग, भूमी अभिलेख, शिक्षण आणि आरोग्य विभागासह विविध विभागांचे अधिकारी एकाच छताखाली उपस्थित होते। नागरिकांच्या तक्रारींवर थेट चर्चा करून अनेक प्रलंबित विषय जागीच निकाली काढण्यात आले। शिबिरादरम्यान प्रशासकीय कामांचा निपटारा अत्यंत वेगाने करण्यात आला। त्याची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे। फेरफार प्रक्रिया एकूण 21 फेरफार निकाली काढण्यात आले। 7-12 दुरुस्ती संदर्भात 18 अर्ज स्वीकारून त्यावर प्रक्रिया करण्यात आली। उतारे वाटप 412 डिजिटल 7-12 आणि 335 उतारांचे वाटप करण्यात आले। प्रमाणपत्रे एकूण 55 विविध शासकीय प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले। एक खिडकी योजना सिंगल विंडो क्लिअरन्स अंतर्गत 38 अर्जांचा तातडीने निपटारा करण्यात आला। या शिबिरास तहसीलदार अमित घाटगे यांच्यासह नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे, नायब तहसीलदार प्रमोद बेले, भूमी अभिलेख अधिकारी श्याम पेंदे, दुय्यम निबंधक सुधाकर निमजे, शिक्षण विभागाचे अभिमन्यू वंजारी आणि आरोग्य अधिकारी दिनेश चकोले यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच माजी आमदार सुधीर पारवे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण हटवार, बालूभाऊ ठवकर, शालुताई हटवार, मयूर हिरेखन, प्रशांत मर्जिये आणि माजी पंचायत समिती उपसभापती इस्तारी तळेकर यांनी शिबिरास भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले। शासकीय कार्यालयात चक्रा मारण्याऐवजी गावातच सर्व दाखले आणि दुरुस्ती झाल्यामुळे राजौला परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। तहसीलदार अमित घाटगे यांनी यापुढेही अशा लोककल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन दिले। पण त्या महिलांचा छळ करणारी महिलाच असते, सासूच्या रूपाने, ननंदेच्या रूपाने। त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या निर्माण करणारा हा शेतकरीच असतो। त्याच्या रस्त्याची अडवणूक करणारा शेतकरीच असतो, त्याचे बांधव करणारा शेतकरीच असतो। त्यामुळे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे की तुम्ही आता हे ध्यानात घ्या की शेजारच्या शेतकऱ्यांचं बांध अडवताना, शेजारच्या शेतकऱ्यांचा रस्ता अडवताना बांधांच्या रस्त्यावर छोटं अतिक्रमण करून 2 फूट जमीन घेण्यापेक्षा 2 फूट जमीन तुम्ही सोडा, बांधणी तयार झाली की दुप्पट भाव तुमच्या जमिनीला वाढेल। मला असं वाटतं की एवढी जरी गोष्ट आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी समजून घेतली तरी आमच्याकडचे 100 पैकी रस्त्याचे प्रकरण 80 प्रकरण असेच निकाली लागतात। तर सुधीर यहाँ ड्रीम एशिया में आया हूँ। वहाँ का अनुभव मुझे बहुत अच्छा लगा। बहुत अच्छा लोकेशन है, बहुत अच्छी सभी चीज़ अच्छी है। सभी से रिक्वेस्ट है, आप फैमिली के साथ यहाँ आ सकते हो और अपना अनुभव ले सकते हो आगे। एंट्रेंस एक डिफरेंट टाइप में था जो बाकी जगह नहीं है। ओवरऑल एक्सपीरियंस एट ड्रीम एशिया वाज वेरी गुड एंड द मोस्ट बेस्ट पार्ट आई हैव लाइक वाज द फायर शो and the dance which was performed at the last 6 o'clock and it is built recently, so everything was neat and clean.